प्रज्वल आमचा अजिबात उठत नाही बघा. नाही माझ्या तर स्वप्नात आज माझा फोन आमटीत पडलेला. त्या रिसॉर्ट मध्ये हा जो गडगा दिसतोय ना, त्या रिसॉर्ट वर सचिन तेंडुलकर आलेला राहायला. हाय, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये. तर बघूया आज आमच्याकडे काय काय नवीन होत आहे घरात, किती भांडणं होतात, काय काय होतात ते माझ्या व्लॉग मधून. तुमच्या पण घरात हे सगळं होतच असणार, सगळ्यांच्या घरात असंच असतं, असंच चालतं. आणि माझा हा अवतार असाच असतो, प्रत्येक मुलीचा अवतार घरात असाच असतो. माझी मम्मी सांगते काय ती व्लॉग मध्ये राहतेस, बरी नाही दिसत, असं नाही तसं नाही. मी म्हटलं मी जशी घरात राहणार तसंच राहणार. आता व्लॉगसाठी थोडी मी लिपस्टिक लावून बसू, हे केस विंचरू, असं करू तसं करू, नाही ना करू शकत. मी आता जसं आहे तसंच राहणार, कारण मी घरात अशीच असते. बाहेर मी छान असते. बाहेर मला वेल ड्रेस बनून नाही, वेल ड्रेस होऊन मला जायला लागतं, कारण मला पण आवडत नाही असं बाहेर मेसी गेलेलं, कसं पण उठलं तोंड घेऊन गेलं. घरात चालतं, माझीच माणसं आहेत, माझ्या हक्काची माणसं आहेत, त्यांच्यासमोर मी कशी पण राहू शकते फ्रीली. लोकांच्या समोर मी तशी नाही राहू शकत, त्याच्यामुळे व्यवस्थित बनून जायलाच पाहिजे, प्रत्येकाला जायला पाहिजे. मलाच असं. आज आमच्याकडे बनतायत गरम वडापाव. ही आहे त्याची भाजी वडापावांची. ही माझ्या मम्मीची सिक्रेट रेसिपी आहे. माझ्या सबस्क्रायबर्सना देणार तू तुझी रेसिपी? जर तुम्ही मागितलात तर तुम्हाला ह्याची रेसिपी मिळू शकते. बघा भाजी कशी आहे, हातात जरा उचलून दाखव. बघा एकदम स्पायसी भाजी आहे, एक वडा खाल्ला की खात राहणार अशी. आणि हे बेसन दळून ठेवलंय. आता हा गॅस सध्या तरी इकडेच आणलाय, त्याच्यामुळे आता इकडेच वडे करायला सुरू करणार. हे बघा गोळे बनवून रेडी झाले. आता उचलून दाखवते तुम्हाला गोळा. आता मी वडे सोडलेत कढाईत. झाऱ्यावर पाणी नाही ना, नाहीतर सगळं चूळ करून माझ्या तोंडा उडेल. हे बघा दिसले कसले झालेत वडापाव. वडे ते वडे, पाव अजून बाहेर आहेत, पाव नंतर दाखवते तुम्हाला. नाही माझ्या तर स्वप्नात आज माझा फोन आमटीत पडलेला, म्हणून मी जरा लांबच ठेवते फोन. आता आमची धनश्री वडे तेलात सोडते, एक एक करून सोडणार. तर तुम्ही बघा कशी वडे तेलात सोडते ती. एक्सपर्ट आहे की तसं काय, हे काम कठीण नाहीये, एवढं कोणीही करू शकतं. काय बोलते मग, पण ना सवय व्हायला पाहिजे. प्रज्वल आमचा अजिबात उठत नाही बघा. मम्मी ओरडून उठवते. डबे केले पॅक, प्रज्वलकडे दिलेत पाठवून. दाखवते वेट, तू आरामच कर, आराम के साथ रहती है मेरी माँ. प्रज्वलला पाठवलंय. काय झालं तुझं? प्रज्वल जातोय हा बघा पोचवायला. हे घे. काय झालं मिष्टी? सोनू डार्लिंग बेबी, माझी बेबी डार्लिंग. काय पाहिजे तुला? काय पाहिजे सांग, काय पाहिजे? मासा पाहिजे तुला? ओ मासा पाहिजे माझ्या बाबूला. चल घरात, उन्हात बसू नको. चल पुढे. सगळे येऊन खाऊन जातात, सगळा डब्बा खाली झाला, तू काय खातच नाही. सगळी दुसरी मांजरी येऊन खातात. हा काय करू सांग? काय करू? मारू त्यांना? मारू? हा माझे सोनूला. मी तयारी केली आहे आणि आता मी जाते कुठेतरी फिरायला. आणि बाहेर बघा कसलं वातावरण झालंय ते पावसाचं. पाऊस आता पडायला सुरू होणार आहे, म्हणजे घडघडतंय, विजा पण चमकत आहे. आणि मी केली आहे तयारी, छत्री घेऊन हळूहळू जाते बाहेर. आणि दाखवते तुम्हाला आता मी कुठे जाते ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
आता नाही होय करून फिरायला जायचं नाही जायचं करून आता मी ठरवलंय की आम्ही जायचंय भोगव्याला. निवतीला जाईपर्यंत काळोख होणार नाही, 5च वाजलेत आता, पण पावसामुळे काळोख झालाय बाहेर, त्याच्यामुळे आपण भोगव्यालाच जाऊया डायरेक्ट बीचवर. मग तुम्ही कधी भोगव्याला गेलाय की नाही ते मला कमेंट करून सांगा. आणि आता भोगव्याचा बीच कसा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते, आणि कोकणातले सुंदर सुंदर नजारे वाटेत दिसतात ते सगळे मी तुम्हाला कॅप्चर करून दाखवणार आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आता पाऊस येणार आहे बघा, म्हणून काय वातावरण झालंय. तर बघा गाडीच्या काचीवर कसं सगळं जमलंय आणि कायच दिसत नाही आहेत. आणि ही कोकणातली आमच्या बैठी घरं अजून पण आहेत, आणि हे तुम्हाला गावात जाताना म्हणजे एकदम गाव असतो ना तिकडे जाताना ही सगळं घरं त्या रोडवरून दिसतातच. त्याच्यामुळे तुम्हाला अशा ठिकाणी जाताना खूप सारे छान छान नजारेही बघायला मिळतात, परत बीच पण एन्जॉय करायला मिळतात. त्याच्यामुळे खूप काय काय तुम्ही करू शकता कोकणात आल्यावर. तर कोकणाला नक्की व्हिजिट करा. कोकणात तुम्हाला ना एकाच ठिकाणी सर्व काही मिळतं, म्हणजे तिकडेच मंदिर असणार, तिकडेच बीच असणार, तिकडेच काहीतरी खूप जुनी पुरातन काळातली गोष्ट पण तुम्हाला बघायला मिळणार. सोबत ही झाडांची निसर्गाची जी थंडगार हवा आहे ती अनुभवायला मिळणार. परत हे छान छान रस्ते, हिरवीगार आजूबाजूला झाडं, असं सगळीकडे नसतं जिकडे जिकडे आपण फिरायला जातो. केरला साईडला वगैरे असतं, पण हे तुम्ही जर कोकणात आलात तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने अनुभवायला मिळणार, कारण इकडे तेवढी गर्दी पण नसते. त्याच्यामुळे तुम्ही आरामात येऊन एन्जॉय करू शकता. 35 मिनिटात तू टर्न मारतोय. रेंज रोवर आहे त्याच्याकडे, रेंज रोवर. आणि तू त्याला इनोवाने टंकर मारायला जात होतास. टंकर मारतोस तू त्याला. ते पण मला खवण्याला खवण्यावर आपण कुठे जातो ते भोगव्याला. सगळं मिक्स झालंय, खवणा भोगवा निवती. रेंज रोवर स्पोर्ट. माझ्याकडे पण असणार थोड्या दिवसांनी गाडी सनरूफवाली. ही गाडी भारी आहे, जबरदस्त आहे. ती पण गाडी चांगली दिसते. ती त्या दिवशी तुला मी दाखवलेली ती रे आपल्याला गोव्याला दिसलेली ती मॉल गोवाच्या पार्किंग मध्ये. आणि तुला कोणीतरी कमेंट केलेली की ही गाडी तुम्हाला माहिती नाही का म्हणून. ईटी असं काहीतरी नाव होतं. BYD. हा BYD. ही बघा कोकणातली सुपारीच्या बागा, केवढ्या सुपाऱ्या आहेत त्या बघा. असं वाटेत जाईपर्यंत तुम्हाला किती सारे निसर्गाचे वेगळे वेगळे सुंदर सुंदर नजारे बघायला मिळतील, काय सांगू शकत नाही मी. आणि हे वेडे वाकडे वळणं, जर तुम्ही कधी कोकणात आला असाल तर तुम्हाला रस्त्यात गाई, गुरं, कोंबड्या, असे कोंबडे धावताना बिवताना मिळणार. ते लगेचच गायबही होणार नाही. इकडे गाड्यांचं ट्रॅफिक नसतं आपल्या कोकणात. आपल्या कोकणात फक्त प्राण्यांचं ट्रॅफिक असतं. रस्त्यावर गाई असणार, म्हशी असणार, कुत्रे येणार आडवे, आणि तुम्ही पडणार जर तुम्ही मुंबईवरून आला असाल तर. आम्ही कोकणात आहोत त्याच्यामुळे आम्हाला सवय झाली आहे. इकडून लेफ्ट घेतला की आपण निवतीला जातो, किल्ले निवतीला, आणि राईट घेतला की भोगव्याला जातो. तर आपण आता राईटून निघालोय भोगव्याला जायला. आणि हे लोक काय करतायत, रस्त्यात एक्सरसाइज करतायत वाटतं. किथे बदला तो दूर होणी सोड दीता गाल वीज दूर होणी पंख्याचा आवाज होता खटखट 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 खटखट. आता वारायचा आला तर काय झालं. माझ्या व्ह्युअर्सला मी सवय घालून दिली आहे सगळ्या आवाजांची. आता आपण पोहोचूच ना रे 10 मिनिटात आपण पोहोचू. पण तुम्ही फक्त 2 मिनिटं माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ये आपण फायनली पोहोचलो रिसॉर्ट वर. या रिसॉर्ट मध्ये हा जो गडगा दिसतोय ना त्या रिसॉर्ट वर सचिन तेंडुलकर आलेला राहायला. तुम्हाला माहिती आहे का गोष्ट? फायनली आम्ही ना कधीतरी सनसेटच्या अगोदर तरी येऊन पोचलो, थोडा वेळ तरी अगोदर, की हा बाबा आम्हाला आता सनसेट दिसणार. एवढं टाइमवर आलं ॲक्युरेट. आणि हे इकडे ह्या साईडला सगळं बसण्यासाठी केलं. छान माडांची झाडं, थंड थंडगार वारा. असा बीच कुठे आहे का अजून? कुठे शोधून सापडणार नाही. बघताय तुम्ही बीच किती छान दिसतोय तो.
इकडे एक भोगव्याची खासियत आहे की इकडे लाल दगड आहेत हे बघा, आणि आपण त्या दगडावरून तिकडे उभे राहून ना, म्हणजे त्या दगडांवर आपटतं आणि असं वरती पाणी उडतं, ते छान दिसतं. आता सध्या तरी पाणी खूप कमी झालं आहे, त्याच्यामुळे तो व्ह्यू मी तुम्हाला दाखवू शकत नाही. आणि आता तुम्ही असं बघा किती छान दिसतंय ते, किती क्लीन बीच आहे. किती सारे पक्षी इकडे आहेत ते बघा, दिसले. असं बीचवर जे लोक बीचच्या जवळ राहतात त्यांना तर हे सगळे सीन्स रोजच दिसत असणार, पण आम्हाला तर कधी कधीच दिसतात. बाकी हे सगळं शेवाळ वरती आली आहे बघा, म्हणजे समुद्राचं किती पाणी कमी झालंय आणि लाटा येत नाहीत वरती. बघितलं किती छान पक्षी उडून गेले, मी आली म्हणून. असं चालता चालता पटकन जर गेली खड्ड्यात, पिक्चरमध्ये दाखवतात तसं झालं तर, आणि मग मी गायब झाली तर इकडून या शेवाळीवरून बाबा पडायला पण होतं बघा. कसला आहे ना, एकदम स्लिपरी आहे, पडलं काय पहिला आपटणार, दात पण पडू शकतात. हे बघा ही ती जागा आहे, इथे ते पाणी असं आपटतं. इकडे उभं राहिलं ना, ह्या इथे उभं राहिलं ना की ते पाणी लाटांचं येऊन इकडे आपटतं आणि असं पाणी उडतं. मग ते व्हिडिओ वगैरे रील येतात ना, पाणी उडतं ते लय भारी दिसतं. काय व्ह्यू आहे. हे माझं फेवरेट बीच आहे. किल्ले निवती पण फेवरेट आहे, पण हे सगळ्यात जास्त फेवरेट आहे. आणि वेंगुर्ला आम्हाला खूप जास्त जवळ पडतं, हे तसं थोडं फार लांब आहे. वेंगुर्ल्याला कसं आम्हाला 15-20 मिनिटात पोचता येतं, आणि निवतीला आणि भोगव्याला यायला आम्हाला थोडं 40 मिनिट्स तरी लागतातच. हे बघा सगळीकडे असं छान दिसे, सुंदर. आज ना खरोखर बीचवर येऊन खूप असं छान वाटलं, शांत, जास्त हवा पण नाही आहे, असं म्हणजे छान वातावरण आहे. माझे केस पण उडत नाही, त्याच्यावरून तुम्हाला समजत असेल की हवा किती कमी आहे, पण हवेत गरमी नाही आहे, थंड आहे वातावरण. असं खूप छान वातावरण आहे आज बीचवरचं. हा एकदम छान वाटते. तिकडे लोक वॉक करतायत, थोडी लोक खेळत आहेत, थोडे लोक मजा मस्ती करायला आले आहेत. हे लागलं बरोबर आहे, उडतायत. हे केस बघा वरचे कसे उडतायत, व्हिडिओ दिसतायत ना तुम्हाला, एकदम असे शॉक बीट लागतो तसे माझे केस उडतायत, व्हिडिओ पण बरा येत नाही. एवढं ढवळून शोधतायत, मला वाटतं ह्यांची लाख मोलाची वस्तूच काहीतरी हरवली, सोन्याची. चालले आता, नको झाली वाटतं वस्तू ती. कानात बघा आता सनसेट होतोय, किती छान. एकांतात सनसेट, एकटं आणि एकांत मध्ये खूप फरक आहे. सनसेट तुम्ही बघा, एन्जॉय करा. सूर्याची जी किरणं आहेत ना ती पाण्यावर पडत आहेत बघा, आणि पाणी कसं चमकत आहे, दिसतंय तुम्हाला. यू सी द मॅजिक. कोणी नाहीये बीचवर, कोणी. बेस्ट बीच आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि बीच पण आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्या आधी सबस्क्राईब करा.